द्यायचा. आता मी काही एक्सपर्ट नाही आहे कुठल्या गोष्टीचा, किंवा आपण खूप अनुभवी आहोत, आध्यात्मिक लेवलला पोहोचलोय, हा विषय नाही. आपण चर्चा ही अशीच करतोय, बरोबर. सो जे काय ऐकलंय, आपले जे अनुभव आहेत आणि आपण जे काय ऐकलंय, कोणत्याच फील्डचे आपण मॅटर स्पेशलिस्ट नाही आहोत आपण. या भक्ती या विषयाचे पण आपण स्पेशलिस्ट नाही आहोत. त्या लेवलला पोचायला आपण अजून खूप काळ जायचं आहे. मी आत्ताशी आपण सुरुवात केली आपण असं म्हणतात. एक्सपिरियन्स शेअरिंग हा, एक्सपिरियन्स शेअर करतोय आपण. जस्ट आपला एक्सपिरियन्स. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, म्हणजे ज्या गोष्टी ऐकल्यात त्याच्यावरनंही सांगतो आणि माझ्या वैयक्तिक अनुभवावरनं पण सांगतो, की ऐकलेल्या गोष्टी काय आहेत, की ऐकलेल्या गोष्टींमध्ये आपण असं ऐकतोय, बऱ्याचशा साधू संतांकडनं ऐकतोय, ग्रंथांमध्ये वाचलेलं ऐकतोय, की सगळं जी गोष्ट आहे ती कर्मावरती आधारित आहे. तुम्ही ज्या पद्धतीचं कर्म केलं आहे त्या पद्धतीचं तुम्हाला आयुष्य लाभलं आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत आहेत ते तुमच्या कर्माचं फळ आहे. मग ते या जन्मातलं असेल किंवा मागच्या जन्मातलं असेल. पण एखादा रॅशनल थिंकिंग करणाऱ्या माणसाला ही गोष्ट पटत नाही. ते मागचा जन्म वगैरे मला काय सांगू नका म्हणतात. त्यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही या जन्मातलं बोला, मी या जन्मात कुणाचं काय वाईट करत नाही, मी चांगलं वागतो, तर माझ्याबद्दल वाईट गोष्टी घडतात आणि वाईट करणाऱ्याचं चांगलं का होतं. तर या गोष्टीला ॲन्सर हेच आहे. पहिलं पण तेच होतं आणि आत्ता पण तेच आहे, की लोक आपापल्या कर्माची फळं भोगत असतात. उदाहरणार्थ त्याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायला लागलं तर, तुम्ही मागच्या जन्मामध्ये काहीतरी एखाद्याला चांगला व्यक्ती होता, चांगला सज्जन व्यक्ती होता आणि त्याच्या